श्रीमद् भगवद्गीता अध्याय क्रमांक 18 श्री ज्ञानेश्वरी ओवी क्रमांक 1501 पासून पुढे। अंग गोरे आणि तरुणे वरी लेईले आहे लेणे, परी एकलेनी प्राणे सांडिले जेवे, सोनयाचे सुंदर निर्वाळिले होय घर, परी सर्पांगना द्वार रुंधले आहे, निपजे दिव्यान्न चोखट, परी माझी काळकुट, असो मैत्री कपट गर्भिणी जैसी, तैसी तप भक्ती मेधा तयाची गान प्रबुद्धा, जो माझी यांची का निंदा माझीची करे, या कारणे धनंजया तो भक्त मेधावी तपिया, तरी नको बापा या शास्त्रा आतळो देऊ, काय बहु बोलो निंदका योग्य स्रष्ट याही सारिखा, गीता हे कवतिका लागी ही नेदी, मनोनी तपाचा धनुर्धरा तळी दाटोनी गाडोरा, वरी गुरु भक्तीचा पुरा प्रासादू जो झाला, आणि श्रवणेच्छेचा पुढा दारवंटा सदा उघडा, वरी कलशू चोखडा अनिंदा रत्नांचा, ऐशा भक्तालयी चोखटे गीता रत्नेश्वरी, हा प्रतिष्ठे मग माझिया सवसाटे तुकसे जगे, का जे एकाक्षरपणेसी त्रिमात्र केचिये कुशी, प्रणव होता गर्भवासे साकळडला, तो गीतेचिया बाहळी वेद बीज गेले पहाळी, की गायत्री फुली फळे श्लोकांच्या आली, हे मंत्र रहस्य गीता मेळवी जो माझिया भक्ता, अनन्य जीवना माता बाळका जैसे, तैसे भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी, तो देह पाठे मजसी एकची होय, आणि देहाचेही लेणे लेहुनी वेगळेपणे, असे तव जीवे प्राणी तोची पडिये, ज्ञानी या कर्मठा तापसा या खुनेचिया मानुसा, माझी तो एकुगा जैसा पडिये मज, तैसा भूतळी आघवा आनन देखे पांडवा, जो गीता सांगे मेळावा भक्तजनांचा, मज ईश्वराचे निलोभे हे गीता पडता अक्षोभे, जो मंडन होय सभे संतांचिये, नवपल्लवी रोमांचितू मंदा निळे कांपवितू, आमोद जळे बोलवितो फुलांचे डोळे, कोकिळा कलर वाचेनी मिशे सद्गद बोलवित जैसे, वसंत का प्रवेशे मदभक्त आरामी, का जन्माचे फळ चकोरा होत जै चंद्र ये अंबरा, नाना नव घन मयुरा तो देत पावे, तैसा सज्जनाच्या मेळापी गीता पद्यरत्नी उमपी, वर्षे जो माझ्या रूपे हे तो ठेवणी, मग तयाचे निपाडे पडियंते मज पुढे, माहीची गा मागे पुढे न्याहाळीता, अर्जुना हा ठायवरी मी तया ते सुये जिव्हारी, जो गीतार्थाचे करे परगुणे संता, पै माझिया तुझिया मिळणी वाढिन्नली जे हे कहाणी, मोक्ष धर्म का जिनी आलासे जेथे, तो हा सकळार्थ प्रबोधू आम्हा दोघांचा संवादू, न करता पदभेदू पाठेची जो पढे, तेने ज्ञाना नळी प्रदीप्ते मूळ अवेद्येची या आहुती, तो शविला होय सुमते परमात्मा मी, घेऊने गीतार्थ उगाना ज्ञानी ये जे विचक्षणा, ठाकिती ते गाना वाना गीतेचा तोल आहे, गीता पाठकासी असे फळ अर्थ ज्ञाची सरिसे, गीता माऊलीसी नसे जाणे तान्हे, आणि सर्व मार्गी निंदा सांडुनी आस्था पै शुद्धा, गीता श्रवणे श्रद्धा उभारे जो, तयाच्या श्रवणपुटी गीतेची अक्षरे जव पैठी, होती ना तव उठा उठे पळेची पाप, अटविये माझी जैसा वन्नी रिगता सहसा, लंघिती का दिशा वनौके तिये, का उदया चळकुळी झळकता अंशुमाळी, ती मिरे अंतराळी हरपते, जे तैसा कानाच्या महाद्वारी गीता नजर जेत करी, तेत सृष्टीचे आदिवरे जायची पाप, ऐसी जन्मवल्ली धुवट होय पुण्यरूप चोखट, याही वरी अचाट लाहे फळ, जे इये गीतेची अक्षरे जे तुली का कर्णद्वारे, रिघते ते तुले होती पुरे अश्वमेधकी, मनोनी श्रवणे पापे जाती आणि धर्मधरी उन्नती, तेने स्वर्गराज संपत्ती लाहेची शेखी,
तो पै मज यावया लागे, पहिले पेने करी स्वर्गी, मग आवडे तव भोगे, पाठी मज चिमळे. ऐसे गीता धनंजया, एकतया आणि पढतया, फळे महानंदे मिया, बहु काय बोलो, या कारणे हे असो. परी जया लागी शास्त्र तिसो, केला ते तव तुझ पुसो, काज तुझे परी सांगपा पांडवा, हा शास्त्र सिद्धांतू आघवा, तुझ एक चित्ते फावा, गेला हे आम्ही जैसे जया रीते, उगा नीले कानांच्या हाती, ये री तैसे चित तुझ्या चित्ते, पैठे केले की अथवा माझारी गेले सांडी विखुरी, किंवा उपेक्षेवरी वाळुनी सांडिले, जैसे आम्ही सांगितले तैसे हृदयी फावले, तरी सांगपा वहिले, पुसेन ते मी तरी स्वाज्ञान जनिते, मागिले मोहे तूते, बोलविले तो येथे असे की नाही, हे बहु पुसो काही, सांगे तू आपुल्या ठाई, कर्मा कर्म काही देखतासे, पार्थ स्वानंदैक सरसे, विरेल ऐसा भेद दशे, आणिला येणे मिशे, प्रश्नाचे नि पूर्ण ब्रह्म झाला पार्थू, तरी पुढील साधावया कार्यार्थू, मर्यादा श्रीकृष्ण नाथो, उल्लंघ होणे धे, येरवी आपुले करणे, सर्वज्ञ काय तो नेणे, परी केले पुसणे याची लागे, एवं करून या प्रश्न नुसतेची अर्जुनपण, आणून या झाले पूर्णपण, ते बोलवी स्वये, मग क्षीराब्धी ते सांडितू, गगनी पुंजू मंडितू, निवडे जैसा न निवडितो, पूर्णचंद्र तैसा ब्रह्ममी हे विसरे, तेत जगची ब्रह्मत्वे भरे, हेही सांडी तरी विरे, ब्रह्मपण ही ऐसा मोडतू मांडतू ब्रह्मे, तो दुःखे देहाचिये सीमे, मी अर्जुन येणे नामे, उभा ठेला मग कापता करतळी, दडपुनी रोमावळी, पुलिका स्वेद जळे, जिरवुनिया प्राण क्षोभे डोलतया, अंगा अंगची टेकया, सुनी स्तंभू चाळया, भुलवनिया नेत्रयुगळाचे निवा होते, आनंदामृताचे भरिते, ओसंडत ते मागुते, काढूनिया विविधा औत्सुक्यांचे दाटे, चीप दाटत होती कंठे, ते करोनिया पैठे, हृदया माझे वाचेचे वितुळणे, सावरुनी प्राणे, अक्रमाचे श्वसने, ठेवूनी ठाये, मग अर्जुन म्हणे काय देऊ, पुसता ती आवडे मोह, तरी तो सकुटुंब केला जी ठाऊ, घेऊन आपला पासी येऊनी दिन करे, डोळ्याते अंधारे, पुसिजे हे काही सरे, कोणे गावे तैसा तू श्रीकृष्ण राया, अमुचिया डोळया, गोचर हेची काही सया, न पुरे तव वरी लोभे माये पासुनी, ते सांगसी तोंड भरुनी, जे काही सेनी ही करुनी, जाणू नये आता मोह असे की नाही, हे ऐसे जी पुससी काही, कृत्य कृत्य जाहलो पाहे, तुझेपणे गुंतलो होतो अर्जुन गुणे, तो मुक्त झालो तुझेपणे, आता पुसणे सांगणे दोन्ही नाही, मी तुझेनी प्रसादे, लादलेनी आत्मबोधे, मोहाचे तया कांदे, नेदीच उरो, आता करणे का न करणे, हे जेने उठे तुझेपणे, ते तू वाचुनी तेने सर्वत्र गा, ये विषयी माझ्या ठाई, संदेहाची नुरेची काही, त्रिशुद्धी कर्म जेतन आहे, ते मी झालो, मी तुझे मज मी पाओनी, कर्तव्य गेले निपटुनी, परी आज्ञा तुझी वाचोनी, आन नाही प्रभो, का जे दृश्य दृश्याते नाशी, जे दुजे द्वैता ते ग्रासी, जे एक परी सर्व देशी, वसवी सदा, जयाचे नि संबंधे बंधू फिटे, जयाची या आशा आस तुटे, जे भेटल या सर्व भेटे आपण पाची, ते तू गुरुलिंग जी माझे, जे एकलेपणेची विरजे, जया लागी ओलांडिजे, अद्वैत बोधू आपणची होनी ब्रह्म, सारी जे कृत्याचे काम, मग कीजे का निस्सीम, सेवा जयाचे, गंगा सिंधू सेऊ गेली, पावताची समुद्र झाली, ते विभक्ता सेल दिधली, निजपदाचे, तो तू माझा जी निरूपचारू, श्रीकृष्णा सव्य सद्गुरु,
मा ब्रह्मतेचा उपकारो हाची मानी. जे मज तुम्हा आड होते भेदाचे कवाड, ते फेडून गेले गोड सेवा सुख. तरी आता तुझी आज्ञा सकळ देवाधी देवराज्ञा. करीन देई अनुज्ञा भलते विषयी. यया अर्जुनाचिया बोला देहो नाचे सुखे भूलला. म्हणे विश्व फळा झाला फळ हा मज. उनेनी उमचला सुधा करू देखोनी आपला कुमरू. मर्यादा क्षीरसागरू विसरेची ना. ऐसे संवादाचा बहुला लग्न दोघांची आतुला. लागले देखोनी झाला निर्भरू संजयू. तेने उचंबळेपण संजय धृतराष्ट्रा ते म्हणे जी. जय कैसे बादरायणे रक्षिलो दोघे. आजी तुमते अवधारा नाही चर्मचक्षु ही संसारा. की ज्ञानदृष्टी व्यवहारा आणिले ते. आजी रथीची ये राहाटे घेई जो घोडे यासाठी. तया आम्हा या गोष्टी गोचरा होते. वरी झुंजाचे निर्वाण मांडले असे दारुण. दोही हारी आपण भारपीजे जैसे. एवढा जिये साकडा कैसा अनुग्रहो पै गाढा. जे ब्रह्मानंद उघडा भोगवी तसे. ऐसे संजय बोलिला परी न द्रवे येरू उगला. चंद्रकिरणी शिवतला पाशानु जैसा. हे देखोनी तयाची दशा मग करीची ना सारिसा. परी सुखे झाला तिसा बोलतसे. बोलविला हर्ष वेगे म्हणून धृतराष्ट्रास सांगे. ये रवी नवे तया जोगे हे कीर जाणे. मग म्हणे पै कुरु राजा ऐसा भ्रातृपुत्र तो तुझा. बोलिला ते अधोक्षजा गोड झाले. अगा पूर्वापर सागरा यया नामासीची सिनार. ये राघवे ते नीर एक जैसे. तैसा श्रीकृष्ण पार्थ ऐसे. हे आगाची पासी दिसे. मग संवादी जी नसे काहीच भेदू. पै दर्पणाहुनी चोखे दोन्ही होती सन्मुखे. तेत येरी येर देखे आपण पे जैसे. तैसा देवेसी पंडुसुत आपण पे देवी देखतू. पांडवेसी देखे अनंतू आपण पे पार्थे. देवदेव भक्ता लागे जे विवरोनी देखे अंगे. येरू तियेची हे भागी दोन्ही देखे. अनिक काहीची नाही म्हणून करते काही. दोघे एकपणे पाहते नांदता ते. आता भेदू जरी मोडे तरी प्रश्नोत्तरे ना घडे. ना भेदूची तरी जोडे संवाद सुख का. ऐसे बोलता तुझेपणे संवादी द्वैत गिळणे. ते एकिले बोलणे दोघांचे मिया. उठोनी दोन्ही आरसे ओढविलिया सरिसे. कोण कोणा पाहतसे कल्पावे पा. का दीपा सन्मुखो ठेविलिया दीपकू. कोण कोणा अर्थिको कोण जाणे. नाना हरका पुढे अर्कू उदयलिया अनिकू. कोण म्हणे प्रकाशको प्रकाशक बनू. हे निर्धारू जाता पुढे निर्धारासी ठक पडे. ते दोघे ये झाले एवढे संवादे सरिसे. जे मिळता दोन्ही उदके माझी लवण वारू ठाके. की तयासीही निमिखे तेची होय. तैसे श्रीकृष्ण अर्जुन दोन्ही संवादले ते मणी. धरिता मज ही वाणी तेची होतसे. ऐसे म्हणे ना मोटके तव हिरोनी सात्विके. आठवण नेला नेनोके संजयपणाचा. रोमांच जव फरके तव तव आग सुगरके. स्तंभ स्वेदा ते जिंके एकला कंपू. अद्वय आनंद स्पर्शे दिठी रसमय झाली असे. ते अश्रू नवती जैसे द्रवत्वाचे. नेनो काय न माये पोटे काय नेनो गुंफे कंठी. वागरता पडत मिठे उससाची या. किंबहुना सात्विका आठान चाचरू मांडता उमेठा. संजय झाला से चोहटा संवाद सुखाचा. तया सुखाची ऐसी जाते जे आपणची धरी शांती. मग पुढती देय स्मृते लाधली तेने. तेव्हा बैसतेनी आनंदे म्हणेना जे उपनिषदे. नेनती ते व्यास प्रसादे. ऐकिले मिया ऐकताची ते गोठे. ब्रह्मत्वाची पडिली मिठी. मितूपणेसी सृष्टी विरोणी गेली. हे आघवेची का योग
जया ठाया येती मार्ग तयाचे वाक्य सभंग केले मज व्यासे अहो अर्जुनाचे निमिषे आपण पेची दुजे ऐसे नटोने आपण या उद्देशे बोलिले जे देव हेत की माझे श्रोत्र पाठाचे झाले जी पात्र काय वानू स्वतंत्र सामर्थ्य श्री गुरुचे राया हे बोलता विस्मित होये तेनेचे मोडाबला ठाये रत्नी की रत्न किळा ये झाकोळीत जैसे हिमवंतीची सरोवरे चंद्रोदय होती काश्मीरे मग सूर्यागमी माघारे द्रवत्व ये तैसा शरीराच्या स्मृती तो संवादू संजय चित्ते धरी आणि पुढते तेची होय मग उठोनी म्हणे नृपा श्रीहरीचिया विश्वरूपा देखिलिया उगा कापा असोला हसे न देखणेसी जे दिसे नाही पणेची जे असे विसरे आठवे ते कैसे चुकवू आता देखून चमत्कारू की जे तो नाही पैसारू मज ही सकट महापुरु नेता हे ऐसा श्रीकृष्णार्जुन संवाद संगमी स्नान करुणी देतसे तिळदान अहंतेचे तेत असंवरे आनंदे अलौकिक काही स्पुंदे श्रीकृष्ण म्हणे सद्गदे वेळोवेळा या अवस्थांची काही कौरवाते परी नाही म्हणून रायते काही कल्पावे जव तव झाला सुखलाभू आपण या करुणी स्वयंभू बुजाविला अवष्टंभू संजये तेने तेत कोणी एके अवसरे होवावे ते करोनी दुरी राहो म्हणे संजया परे कैसी तुझी गा तेने तू ते येथे व्यासे बसविले कायस या उद्देशे अप्रसंगा माझी ऐसे बोलसी काये राणीचे रावळा नेलिया दाही दिशा मानी सुनिया का रात्री होय पाहल या निशाचरा जो जेतींचे गौरव नेने तयासी ते भिंगुळवाने मनोनी अप्रसंगू तेने म्हणावा की तो मग म्हणे सांगे प्रस्तुत उदय लेसे जे उत्कळित ते कोणासी बारे जैत देईल शेखे येरवे विशेषे बहुतेक आमुचे ऐसे मानसिक ये दुर्योधनाचे अधिक प्रताप सदा आणि येरांचे निपाडे दळही यांचे देवढे मनोनी जैत पुढे आणील ना ते अमातव गमे ऐसे गा तुझे ज्योतिष कैसे ते नेनो संजया ऐस असे तैसे सांग पा यया बोलो संजय म्हणे जी येरेरांचे मी नेने परी आयुष्य तेथे जिने हे पुढे की गा चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका असणे की जे राहो तेथे कटक सौजन्य तेथे सोयरीक वन्नी तेथे दाहक सामर्थ्यके तया तेथे धर्मू तेथे सुखागमू सुखी पुरुषोत्तमू असे जैसा वसंत तेथे वने वन तेथे सुमने पालिंगने सारंगांचे गुरु तेथ ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आथी जैसे भाग्य तेथ विलासू सुख तेथे उल्हासू हे असो तेथ प्रकाशू सूर्य जेथे तैसे सकळ पुरुषार्थ जेने स्वामी कासनाथ तो श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी आणि आपलेनी कांतेसे ते जगदंबा जया पासे आणि मादिका काय दासे नवते तया ते श्रीकृष्ण विजय स्वरूप निजांगे तो राहिला असे जेने भागे तै जयो लाग वेगे ते तेचे आहे विजय नामे अर्जुन विख्यातू विजय स्वरूप श्रीकृष्ण नाथू श्रीयसी विजय निश्चितू ते तेचे असे तयाचिया देशींच्या झाडे कल्पतरू ते होडे न जिनावे काय वडे माय बापे असता ते पाषाणही आघवे चिंतारत्ने कानो हावे ये भूमिके कान यावे सुवर्णत्व तयाचिया गावीचिया नदी अमृते वाहाविया नवल काही राया विचारे पा तयाचे बिसाट शब्द सुखे मनो येती वेद सदेह सच्चिदानंद कानो हावाते हई स्वर्गापवर्ग दोन्ही ये पदे तया अधीनी तो श्रीकृष्ण बाप जननी कमळाजया मनोनी जिया बाही उभा
तो लक्ष्मीचा वल्लभा तेत सर्व सिद्धे स्वयंभा येरमिनेने आणि समुद्राचा मेघू उपयोगे तयाहुनी चांगू तैसा पार्थी आजी लागो आहे तये कनकद्वदीक्षा गुरु लोहा परिसु होय किरू परी जगा पोसिता व्यवहारू तेच जाणे येत गुरुत्वा येतसे उने ऐसे जने कोणी म्हणे वन्नी प्रकाश दीपपणे प्रकाशी आपला तैसा देवाची या शक्ती पार्थू देवासीची बहुती परिमाने इयस्तुते गौरवसे आणि पुत्रे आणि सर्व गुणी जिनावा हे बापा शिराणी तरी ते शारंग पाणी फळारे किंबहुना ऐसा नृपा पार्थू झालासे श्रीकृष्ण कृपा तो जयाकडे साक्षेपा रिता हे तोची गा विजयासी ठाऊ येत तुझ कोण संदेहो तेत नये तरी वावो विजयोची होय म्हणून जेथ श्री तेथ श्रीमंतू जेत तो पांडूचा सुतू तेथ विजय समस्तू अभ्युदयो इत्येथ जरी व्यासाचे निसाचे धीरे मन तुमचे तरी या बोलाचे ध्रुवची माना जेत तो श्रीवल्लभू जेत भक्त कदंबू जेत सुख आणि लाभो मंगळाचा या बोला आन होये तरी हे व्यासाचा अंकुन वाहे ऐसे गाजोनी बाहे उभिली तेने तव भारताचा वाहंका अनुनी श्लोका एक संजय कुरुनायका दिदेला हाती जैसा नेनो केवडा वन्नी परी गुणाग्री ठेवणी आणि जे सूर्याची हानी निस्तरावया तैसे शब्द ब्रह्मानंत झाले 1.25 भारत भारताचे शते 7 सर्वस्व गीता तयाही 7 शतांचा इत्यर्थ हा श्लोक शेषींचा व्यास शिष्य संजयाचा पूर्णोद्गारू जो येणे हे एकेच श्लोके राहे तेने असके विद्या जाताचे निके जिंकले होय ऐसे श्लोक शते 7 गीतेची पदे अंगे वाहत पदे मनो की परमामृत गीता काशींचे की आत्मराजाची ये सभे गीते ओढवले खांबे मज श्लोक प्रतिभे ऐसे येत की गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोहमैषा मुक्ते आनंदली असे म्हणून म्हणे काय वाचा जो सेवको होईल येचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करे की अविद्या तिमिर रोखे श्लोक सूर्या ते पैजा जिंके ऐसे प्रकाशले गीता मिशे राये श्रीकृष्णे की श्लोक अक्षर द्राक्षलता मांडव झाली आहे गीता संसार पथश्रांता विसंभावया की सभाग्य संती भ्रमरी सेविले ते श्लोक कल्हारी श्रीकृष्णाख्य सरोवरे सासिन्नली हे की श्लोक 90 गमे गीतेचे महिमान वाखा आणि ते बंदीजन उदंड जैसे की श्लोकाची आवारा 7 शते करुणी सुंदरा सर्वागम गीता पुरा वसो आले की निज कांता आत्मया आवडी गीता मिळावया श्लोक 90 बाह्या कसरू काजो की गीता कमळींचे भृंग की हे गीता सागर तरंग की हरीचे तुरंग गीतारथींचे की श्लोक सर्व तीर्थ संघातू आला श्री गीते गंगे आतू जे अर्जुन नरसिंह हस्तू जाला म्हणोनी की नोव्हे हे श्लोक श्रेणी अचिंत चित्त चिंतामणी की निर्विकल्पाला बनी कल्पतरूंचे ऐसिया शते 7 श्लोका परी आगळा एक एका आता कोण वेगळिका वाना वापा तान्ही आणि पारठे या कामधेनु ते दिठे सुनी जैसिया गोठे की जतीना दीपा अगिलू मागिलू सूर्य धाकुटा वडिलू अमृत सिंधू खोलू उतळू कायसा तैसे पहिले सरते श्लोक न म्हणावे गीते जुनी नवी पारिजाते आहा ते काही आणि श्लोका पाडू नाही हे किर समर्थू काही येत वाच कहे भागुन धरी जे ये शास्त्री एकू श्रीकृष्णाचे वाच्य वाचकू हे प्रसिद्ध जाणे लोको भलता हे येथे अर्थे तेची पाठे जोडे एवढेनी घटे वाच्य वाचक एक वटे साधिते शास्त्र म्हणून मज काही
समर्थ नाही आता विषय नाही, गीता जाना हे वाङ्मये, श्रीमूर्ती प्रभूचे शास्त्रवाच्ये अर्थे फळे, मग आपण मावळे तैसे नवे सकळे, परब्रह्मची कैसा विश्वाची या कृपा, करुणी महानंदा सोपा, अर्जुन व्याजे रूपा आणिला देवे, चकोराचे निमित्ते तिने भुवने संतप्ते, निवविली कळावंते, चंद्रे जेवी का गौतमाचे निमिषे, कळी काळ ज्वरितोद्देशे, पाणी ढाळू गिरीशे, गंगेचा केला तैसे गीतेचे हे दुभते, वत्स करुणी पार्थाते, दुभिन्नली जगा पुरते, श्रीकृष्ण गाय, येथे जीवे जरी नाहाल, तरी हेच कीर व्हाल, ना तरी पाठमेशे तिंबाल, जीवची जरी तरी लोह एकांशे, झगटली या परिसे, येरीकडे आपैसे, सुवर्ण होय तैसे पाठाची ते वाटे, श्लोकपाद लावा ना जव ओठे, तव ब्रह्मतेची पुष्टे, येईलांगा ना येणेसी मुखवाकडे, करुणी ठाकाल कानवडे, तरी कानी ही गीता पडे, तेची लेख जे हे श्रवणे पाठे अर्थे, गीता निधी मोक्षा अरवते, जैसा